हो, आता आपण बघूया विणू दोघांतली तुटेनाचा एपिसोड येऊ. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की स्वानंदी समरसाठी टिफिन घेऊन येते आणि समरच्या ऑफिसच्या खाली येऊन त्याला फोन करते आणि बोलते की तेव्हा समर बोलतो आता काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की 1 मिनिटं कोणाला तरी खाली पाठवा. तेव्हा समर बोलतो खाली कुठे खाली, बुर्ज खलिफाच्या खाली. तेव्हा स्वानंदी बोलते तुमच्या ऑफिसला बुर्ज खलिफा म्हणतात का? तर समर बोलतो हां, मग असं म्हणा ना. आता तुम्ही नाही सांगितलं तर कसं करणार? पण खाली कशाला पाठवायचं आहे कोणाला? तेव्हा स्वानंदी बोलते, "मी आली." तेव्हा समोर बोलतो, "आत्ता इथे?" तेव्हा स्वानंदी बोलते, "पाठवतात का खाली?" तेव्हा समोर बोलतो, "नाही, नाही, माझ्या ऑफिसच्या स्टाफला कामं आहेत, कोणी खाली येणार नाही." आणि फोन ठेवून देतो. तेव्हा स्वानंदीला खूप राग येतो. आपले रोहन ऑफिसला जायला निघतो. त्याच्या आईला विचारायला येतो. तेव्हा त्याची आई बोलते, "थांब, थांब, थांब. 2च मिनिटं दे, पोळ्या राहिल्या टिफिन घेऊन जा." तेव्हा तेव्हा रोहन बोलतो, की "नाही, मी कॅन्टीनला खाईल आई, तू नको टेन्शन घेऊ." तेव्हा मंदा बोलते, की "ऐक रे, बाहेरचं नको खाऊ, 2च मिनिटं दे, मी पोळ्या बनवते." तेव्हा रोहन बोलतो, की "मी तुझ्यासोबत वेगळ्या विषयावर बोलायला आलो आहे. मला आदिरासंबंधी बोलायचं आहे. आदिराला न्यू इयरची पार्टी करायची आहे." तेव्हा मंदाकिनी बोलते, "अरे वाह! मग तू काही राजदूत बनून सांगायला आला आहे का?" तेव्हा रोहन बोलतो, की "आई प्लीज तू नाही म्हणू नकोस, ऐक ना. हे बघ तिला पार्टी करायची, तिची हौस आहे." तेव्हा मंदाकिनी बोलते, "हो आणि मग पैसे कोण खर्च करणार?" तेव्हा रोहन बोलतो, "तू त्याची काळजी नको करू, मी सगळं मॅनेज करेल. तू फक्त पार्टीला होकार दे बस एवढंच म्हणणं आहे माझं." तेव्हा मंदाकिनी बोलते, "का? याआधी कधी पार्ट्या झाल्या?" तेव्हा रोहन बोलतो, की "आई, आदिराची हौस आहे आणि तिने लग्नानंतरही कोणाला तिच्या मित्रमैत्रिणींना पार्टी दिलेली नाही. तर करते ती पार्टीचा प्लॅन तर करू देत ना. तू फक्त नाही म्हणू नकोस." आणि मी तुझा होकार आहे असं समजतो आणि रोहन तिथून बाय करून चालला जातो. इकडे अंशू ऑफिसमध्ये फिरत असतो. तेव्हा तो एम्प्लॉईजला बघतो. तेव्हा तिथे त्याला श्वेता नावाची मुलगी दिसते. ती तिचं काम करत असते. तेव्हा अंशू तिच्याजवळ जातो आणि तिला बोलतो की तेव्हा ती अंशूला बघून पटकन उठते. तेव्हा अंशू तिच्यावर ओरडतो की काय काय चाललं आहे तुझं? झालं का काम रेडी? तेव्हा ती बोलते की सर काही चुकलं का माझं? मी तुम्हाला फाईल्स दिल्या ना? तेव्हा अंशू तिच्यावर पुन्हा ओरडतो, फाईल्स दिल्या म्हणजे काम झालं का? मी तुझा बॉस आहे बॉस. मी आल्यावर तू उठली नाहीस. तेव्हा ती बोलत असते की सर माझं लक्ष नव्हतं. तेव्हा अंशू बोलतो मला कारणं देऊ नको. इथला बॉस मी आहे. मी आल्यावर उठायचं आणि गुड मॉर्निंग सर म्हणायचं आणि मग बसायचं. तेव्हा ती मान डोलवते आणि बोलते ओके सर. तेव्हा अंशू तिच्याकडे तिची हातातली फाईल घेतो आणि ती तिच्यावरच फेकून मारतो आणि बोलतो की बस खाली. तेव्हा ती खाली बसते. पुन्हा अंशू बोलतो की उठ. तेव्हा ती उठते आणि थोड्या वेळात अंशू बोलतो की माझ्या केबिनमध्ये मला तुझ्याशी बोलायचे म्हणून. अंशू केबिनमध्ये जातो. बघतो तर कॅमेरे चालू असतात. अंशू कॅमेरे ऑफ करतो आणि तिला केबिनमध्ये बोलवतो. केबिनमध्ये आल्यावर अंशू एकदम पोलाइटली बोलतो, हाय श्वेता, आलीस? ये ना आतमध्ये. तेव्हा ती आतमध्ये येते, शांत राहते. तेव्हा अंशू बोलतो की काय रागवलीस का माझ्यावर? तेव्हा ती काहीच बोलत नाही. तेव्हा अंशू तिच्यासोबत थोडासा क्लोज होतो. तेव्हा ती बोलते की सर काय करतायत तुम्ही? तेव्हा अंशू बोलतो की अगं तुला कळत नाही काय बघ, तेव्हा तुझी चूक होती हे तुला मान्य करावं लागेल. आणि काय आहे ना, मी बॉस आहे तुझा. कधी कधी बॉसला खुश पण करावं लागतं. तेव्हा अंशू थोडा तिच्यासोबत मिसबिहेवियर करत असतो. तेवढ्यात त्याला मल्लिकाचा फोन येतो. तेव्हा तो फोन घ्यायला जातो आणि बोलतो वाह काय टाईम आहे माझ्या मॉमचा. तेव्हा तो फोन उचलतो. तेव्हा बोलतो की येस मॉम. तेव्हा मल्लिका बोलते तुझ्या ना एक कानाखाली वाजवायला पाहिजे. तेव्हा अंशू बोलतो काय झालं? तेव्हा मल्लिका बोलते तुझा तो ट्रकवाला आहे ना, तो घरी येऊन बसला आहे. नशीब कोणी नाही आहे, पैसे मागायला आला आहे तो. तेव्हा अंशू चुटकी वाजवून श्वेताला बाहेर जायला सांगतो. श्वेता पटकन पळून जाते. तेव्हा अंशू बोलतो की त्याच्यानं एक कानाखाली वाज. तेव्हा मल्लिका बोलते की त्याच्याने तुझ्या 4-5 कानाखाली वाजवायला पाहिजे. अंशू तुला कळतं का? पुढच्या वेळेस लक्षात ठेव, कामं करताना समजदारीने कामं कर. काही रिकामटे कामं करू नकोस, कळलं? आणि मल्लिका फोन ठेवते. इकडे स्वानंदी समोरच्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टकडे टिफिन आणून देते आणि बोलते की समर सरांना एवढा देऊन द्या. सगळे स्वानंदीला गुड मॉर्निंग मॅडम करत असतात. तेव्हा रिसेप्शनिस्ट बोलते की मॅडम समर सर आहेत ना, मी कॉल करू का त्यांना? तेव्हा स्वानंदी बोलते नाही माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी, ते काहीतरी बिझीत वाटतं, तर तुम्ही एवढा टिफिन पोचवून द्या त्यांच्याकडे. तेव्हा ती बोलते की मॅडम मीटिंग पण काय चालू नाहीत, समर सर फ्री आहेत, तुम्ही जाऊन देऊ शकतात. तेव्हा स्वानंदी जायला लागते टिफिन द्यायला. लिफ्टकडे जात असते. तेवढ्यात लिफ्टमधून श्वेता बाहेर येते. श्वेता रडत रडत असते. तेव्हा स्वानंदीचं लक्ष जातं. तेव्हा श्वेताचा स्वानंदी हात पकडते आणि बोलते काय गं तुझ्या डोळ्यात पाणी आहे, काही झालं का? तेव्हा ती बोलते की नाही मॅडम कचरा गेला आहे डोळ्यात. तेव्हा स्वानंदी बोलते की कचरा गेला आहे डोळ्यात? हे बघ मलासुद्धा लहान बहीण आहे, तिच्या पण अशा डोळ्यात कचरा जात असतो अगं मधून काही झालं आहे का? काही झालं असेल तर सांग. राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये काम करतेस म्हणजे तू हुशार असणार.
तेव्हा ती सांगते की हो मॅम, रिसेंटलीच मी जॉईन केलं आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्टरचे काम करते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, तू एवढं काम जबाबदारी सांभाळते म्हणजे तू हुशार तर आहेच, आणि चुका होत असतात अगं माणसांवरनं, म्हणून कधी कधी असं डोळ्यात कचरा जातो. पण काय झालं आहे नक्की सांग. तेव्हा ती बोलते नाही मॅडम, असं काही नाही झालं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघ, हुशार असून फक्त चालत नाही हं का, धीटही राहावं लागतं माणसाने. तेव्हा स्वानंदी बोलते काही वेळा आपला घात होऊ शकतो आणि स्पेशली मुलींना, आणि अशा वेळी धीट व्हावं लागतं, तेही मुलींनाच. तर श्वेताई बोलते थँक्यू मॅम, मीन्स अ लॉट. तेव्हा स्वानंदी बोलते आणि काळजी घे, आणि काही लागलं तर बोल. इकडे ऑफिसमध्ये आनंद आणि समर काम करत असतात. तेवढ्यात स्वानंदी नॉक करून आतमध्ये येते. तेव्हा आनंद बोलतो की तुम्ही, वहिनी या वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते की कसे आहेत आनंद दादा. तेव्हा समर बोलतो आनंद दादा, आणि तुम्ही इथे ऑफिसमध्ये कसे आलात. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय माणूस आहे हा, 2 मिनिटापूर्वी आपलं बोलणं झालं, मग मी येणारच ना. तेव्हा समर बोलतो की हो ना, बोलणं झालं, पण का तुम्ही ऑफिसमध्ये आला ते सांगितलं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की त्याच्या आधीच तर फोन कट झाला ना तुमचा. तेव्हा समर बोलतो की हो, पण तुम्ही आला आहे त्याच्यापुढे तुम्ही काही मी बोलणार तर तुम्ही बोलल्या का काही. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही स्पष्ट नाही बोलल्या की ऑफिसमधला स्टाफ खाली येणार नाही, तर मग मी काय करणार होती, मला वरती यावंच लागलं. तेव्हा समर बोलतो की बरं मग कारण काय पण तुमचं ऑफिसमध्ये यायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की हे कारण आहे, ते टिफिन ठेवते आणि बोलते की तुम्ही तुमचा टिफिन घरी विसरला होता. तेव्हा समर बोलतो की घरी विसरला होता, मग तुम्हाला काय गरज होती, मी स्टाफला पाठवलं असतं आणि तुम्ही ना काही घेऊन येत जाऊ असा टिफिन वगैरे, ड्रायव्हर जात जाईल. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मला पण काही हाऊस नाही आहे तुमचा टिफिन वगैरे आणायची. उगाच ऑफिस, नवीन नवीन ऑफिस सुरू झालं असताना वाकडी वाट करून तुमच्याकडे यायचं, वरून तुमचं बोलणं खायचं, आणि एवढ्या गोष्टींची मला हौस नाही आहे. आणि मला नका सांगू, ते आजींनी दिला म्हणून मी टिफिन आणून दिला आहे. तेव्हा समोर बोलतो मला नको सांगू म्हणजे कोणाला सांगू, मग याला सांगू. तेव्हा आनंद बोलतो की नाही नाही, मला सांगून काहीच उपयोग नाही, तू तिलाच सांग. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके बाय, गुड नाईट, गुड डे, मला जायचं आहे. तेव्हा स्वानंदी चालली जाते आणि बोलते बाय आनंद दादा. तेव्हा आनंदही बोलतो की बाय वहिनी. स्वानंदी गेल्यावर आनंद त्याचाच बोलत असतो की किती किती भांडतात ना या सतत, सारख्या भांड 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 भांड, वैताग येतो असा. तेव्हा समर बोलतो हो ना. तेव्हा आनंद बोलतो की आणि तू किती चांगला प्रेमळ शब्दाने वागलास ना त्यांच्याशी. तेव्हा समर बोलतो की मला कधी कधी शंका येते की तू माझा मित्र आहेस की तिचा, आनंद दादा. आनंद बोलतो की तू पण काही कमी नाही आहेस, ते बरोबरच आहे, देवाने जोड्या बनवल्या आहे ना, अगदी तोडीस तोड बनवलं आहे, तुझ्या तोडीस तोड तिला बनवलं आहे तुझ्यासोबत, बरोबरच आहे. ती फाईल आहे ना, ती साईन करून ठेव, आलो मी, बाय. आणि आनंद चालला जातो. आनंद गेल्यावर समर बोलतो सगळी रूढ माणसं माझ्या आयुष्यात आली आहे, हा एक त्यातला, मीच त्यांना गरीब सापडून गेलो आहे. इकडे अंशू म्हणतात ट्रकवाल्याला दमदाटी करत असतो. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू तो मरेल रे. तेव्हा अंशू चिडतो आणि बोलतो मॉम यू स्टे आउट ऑफ इट. तेव्हा अंशू बोलतो काय रे, तुझी हिंमत कशी झाली घरापर्यंत यायची आणि पैसे मागायला आलास तू, तुला जे काम दिलं होतं ते केलंस का तू, त्यांच्या केसांनाही धक्का लागलेला नाही आहे, जर तू परत आसपास फिरकलास ना तर तुला त्या ट्रकमध्ये कोंबून दरीत फेकून देईल, डायरेक्ट ढगात पाठवेल. अंशू त्याला बडबड करत असतो. तेव्हा तो ट्रकवाला जाऊन पळून जातो. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू डोक्यात फरक आहे का तुझ्या, बावट आहेस का तू. तेव्हा अंशू चिडतो आणि बोलतो की मॉम शट मला हे बोलणं बंद कर, मूर्ख आहेस, काही करत नाही असं तसं बोलणं बंद कर. तेव्हा मल्लिका बोलते की मग काय बोलू, तुझी पूजा करू. इतकं सोपं वाटतं का हे कोणाला मारणं, एवढं जर सोपं असतं ना तर तुझ्या आजीला कधीच पाठवलं असतं ढगात, पण ते जमलंय का. आपली अधिरा पार्टीची तयारी करण्यासाठी फोनवर बोलत असते. तेव्हा ती सुशला सांगते की मी तुला लिस्ट देते फूडची, तू लिस्ट कर, मी तुला जे जे सांगते ते. म्हणून तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि बोलते की काय बोलते हे फलाफल वगैरे काय प्रकार आहे हा. तेव्हा अधिरा बोलते की पार्टीची तयारी चालू आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की बरं तुझ्या या पार्टीला साधारण किती खर्च येईल. तेव्हा अधिरा बोलते की 30-40K. तेव्हा मंदाकिनी थोडी चिडते आणि बोलते की काय 30-40K, अगं एवढा महिन्याचा खर्च असतो गरीब लोकांचा, आपल्यासारख्यांचा, आणि तू हे 3-4 तासाच्या पार्टीसाठी एवढं उधळणार आहे. तेव्हा अधिरा बोलते की मी देतेस ना पैसे, तर त्यात तुमचं काय एवढं जातं आहे म्हणून. तेव्हा अधिरा थोडी बडबड करते. तेव्हा मंदाकिनी तिला बोलत असते की काय गं, कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं हे नाही शिकवलं का तुझ्या पिंट्या दादाने. तेव्हा अधिरा थोडी चिडतेच आणि बोलते की पिंट्या दादाला मध्ये का आणलं, आणि माझी पार्टी आहे, मी तुमच्या मध्ये मध्ये येते का.
तुमच्या कामाच्या मी मध्ये येत नाही तर तुम्ही का माझ्या मध्ये येत आहेत म्हणून आदिरा चिडचिड करून तिथून निघून जाते मंदाकिनीला बोलून. इकडे स्वानंदी ऑफिसमध्ये काम करत असते. सुश तिला फोन करते आणि बोलते, ताई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तू येतेस का? तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं? तेव्हा सुश मंदाकिनीकडे फोन देते. मंदाकिनी रडायला लागते आणि बोलते की किती काय करायचं स्वानंदी, किती किती सहन करायचं मी. तेव्हा स्वानंदी बोलते की काय गं आई, बरी आहेस ना? बाबा बरे आहेत ना? तेव्हा मंदाकिनी बोलते, हां तुम्हाला बाबांचीच काळजी ना, आईची तर काळजीच नको, आईला कोणाची काळजीच नाही आहे. आईने मरायचं. किती किती बोलली ती मला, तुला माहिती आहे का? ती आदिरा अगं ती मोठ्यांचा मानही ठेवत नाही. किती किती काय काय बोलून लिव मी अलोन बोलून ती निघून गेली. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तसं नाही आहे, पण आई मला थोडं खूप काम आहेत आई, थांब ना जरा, मी तुझ्याशी नंतर बोलू का? तेव्हा मंदाकिनी बोलते की हो, माझी काही काळजीच नाही आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ ना आई, थोडंसं काम आहे, मी काम करते आणि तुला भेटायला येते, ठीक आहे चालेल? तेव्हा मंदाकिनी बोलते ये, येताना थोडी भाजीही घेऊन ये, नाही तर मलाच आणावी लागणार. तेव्हा स्वानंदी बोलते हो, आणि तिचं काम पुन्हा करायला लागते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.